संजय शिरसाट सध्या आपल्या सोबत आहेत। संजय जी, विशेष अधिवेशन तर पार पडलेलं आहे, आता प्रतीक्षा नागपूर अधिवेशनाची आहे, मात्र त्यासोबतच प्रतीक्षा मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा आहे। नागपूरपर्यंत हा मुहूर्त खेचला जाणार आहे का? नाही, नागपूरपर्यंत नाही। जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले अधिवेशनाच्या पूर्वी तर अधिवेशनाच्या पूर्वी, आणि म्हणून मी एक अंदाज वर्तवला होता की 12-13 तारखेला कदाचित हे विस्तार होईल, हा माझा अंदाज होता। मग एक कॅल्क्युलेशन्स असतात, त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे वरिष्ठ नेते ठरवत असतात तारीख। मला वाटतं जास्त दिवस वाट पाहायची आवश्यकता पडणार नाही। पण विरोधक म्हणतायत की सत्ता स्थापनेसाठी इतका विलंब झाला, त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी सुद्धा महायुतीतल्या सगळ्या मित्रपक्षांना वाट पाहायला लावणार भाजपा, अशा पद्धतीचं काही चित्र आहे का? यांना काय आवश्यकता आहे का? मंत्रिमंडळ कधी होईल, काय होईल, हे का चिंता दूर झालेले आहेत? यांना काय गरज काय याची? तो आमचा इंटरनल प्रश्न आहे, कधी सोडवायचा, कधी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा ते आम्ही करू। 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, सरकार स्थापन झालं नाही। तुम्ही 1 महिन्यात स्थापन, 35 दिवस नव्हतं स्थापन केलं, काय झालं होतं? अरे 2.5 वर्ष घरात बसून तुम्ही सत्ता चालवली। कधी मंत्री, शरद पवारचं स्टेटमेंट आहे, तुम्ही फक्त 2 दिवस मंत्री या मंत्रालयात आले होते, यावर त्यांच्याकडे काही उत्तर आहे का? म्हणून आमचं काय चाललंय ना, याच्यात उगाच डोकून पाहू नका। तुमचं काय वाटोळ झालं त्याच्यात थोडं रडत बसा। बरं, आज सकाळपासून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे कर्नाटक बेळगाव सीमा प्रश्न हा मोठा गाजतो आहे। ठाकरेंनी हा प्रश्न उचलून धरलेला आहे। आदित्य ठाकरे म्हणतात केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, तर दुसरीकडे संध्याकाळी अशी बातमी येते की तिथल्या विधान भवनातला सावरकरांचा फोटो हटवला गेला। काँग्रेस की जय म्हणा, राहुल गांधीला जाऊन मिठ्या मारा, आणि सावरकरचा पुतळा काढलाय म्हणून या उभाटाने आता पेढे वाटले पाहिजे, फुगड्या खेळल्या पाहिजे, डान्स केला पाहिजे। यांना आहे नीतिमत्ता आहे का यांच्याकडे? जा ना, सकाळी जो भनभन करतो ना भोंगा, तो आणि आदित्याने आता बेळगावमध्ये जावं आणि तिथं जाऊन आपली मर्दानगी दाखवावी। केंद्राने काय केलं पाहिजे, महाराष्ट्राने काय केलं, तुमच्या सजेशनची गरजही नाही ना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे। म्हणून ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा ते सरकार घेईल। महबूबा मुफ्ती यांचं हिंदुत्वाविषयीचं एक स्टेटमेंट सुरू आहे, त्यांचं म्हणणं आहे की हिंदुत्व हा ढोंगीपणा चालवलेला आहे। ती भारतची हितचिंतक नाहीच आहे, ती पाकिस्तान धार्जिणी आहे, तिला हिंदुत्व आवडणारच नाही। म्हणून आपल्याला धोका जो आहे ना देशाला, या अतिरेकापासून नाही आहे, या असल्या लोकांपासून आहे। म्हणून आमचं हिंदुत्व हे प्रबळपणे त्या ठिकाणी ठासून आम्ही शाने दाखवून दिलेलं आहे। 370 कलम हटवलं ना, ती जी पोटदुखी आहे त्यांची आजही कायम आहे। आपल्या हातातील सत्ता अशा प्रकारे काही का असं तर हिसकली जाणार आहे काही काळानंतर, त्याचं दुःख त्यांना आहे। म्हणून त्यांनी हिंदुत्व मानो न मानो, परंतु देश हा हिंदुत्वाचा आहे। शेवटचा प्रश्न, लातूरमध्ये वक्फ बोर्डानं शेतजमिनींवरती दावा सांगितलेला आहे, ताबा घेण्याच्या दृष्टीने मनसेने राज ठाकरे यांनी सुद्धा त्या संदर्भातली पोस्ट केली आहे। त्यांच्या काय बापाची जागीर आहे? वक्फ बोर्डचं काय, त्याचं जे वाटेल ते मालकी करता येते। देशामध्ये अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या नावाखाली त्यांनी ढापलेल्या आहेत, आणि आता ह्या जमिनी काढून शेतकऱ्याच्या ताब्यात देणं हे आमचं काम राहील। म्हणून वक्फ बोर्डाने नोटिसं दिल्या, त्याचं उत्तर जरूर दिलं जाईल आणि त्या शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन श्रीनिवास सामनेशी पाठक, झी 24 तास, मुंबई।